नमस्कार, मी उत्रेश्वर सोन्ने. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत 10वी सायन्सच्या काही मूलभूत गोष्टी. सुरुवातीला पाहू काही बेसिक गोष्टी सायन्स शिकण्यासाठी. बेसिक मध्ये 9वीचा जो पहिला चॅप्टर आहे लॉज ऑफ मोशन, या चॅप्टर मधून आपण काही गोष्टी ग्रॅव्हिटेशन जो 10वीचा चॅप्टर आहे त्याच्यासाठी गरजेच्या असणाऱ्या गोष्टी शिकणार आहोत. बघा, त्या चॅप्टर मधलं सुरुवातीला आपण पाहिलं होतं 9वीत असताना डिस्टन्स ही कन्सेप्ट पाहिली होती. व्हॉट इज डिस्टन्स? डिस्टन्स नक्की कशाला म्हणायचं? ही डिस्टन्स नावाची कन्सेप्ट तसं तर आपण अंगणवाडीपासून शिकतोय, म्हणजे फार बेसिक कन्सेप्ट आहे असं मला म्हणायचंय. काय बघा, डिस्टन्स डिस्टन्स इज द लेंथ ऑफ पाथ. ही लांबी आहे. द लेंथ ऑफ पाथ. पाथ म्हणजे रस्ता. ट्रॅव्हल्ड बाय कुणी ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्टनं ट्रॅव्हल केलेल्या रस्त्याची लांबी. पण कधी? ड्युरिंग इट्स मोशन. काय समजलं बेटा? काय समजलं? द लेंथ ऑफ पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट ड्युरिंग इट्स मोशन. जेव्हा एखादी ऑब्जेक्ट, एखादी वस्तू मोशन मध्ये असते. कळते मोशन? कळते? नाही सांगतो. When object is in motion, जेव्हा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असते तेव्हा त्या ऑब्जेक्टनं कव्हर केलेला जो रस्ता आहे त्या रस्त्याची लांबी म्हणजे असतं डिस्टन्स. काय असतं? कमॉन, काय असतं? डिस्टन्स. आणि बघा, या डिस्टन्सचं SI युनिट काय असतं? SI युनिट इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. इंटरनॅशनल, I stands for इंटरनॅशनल, S stands for सिस्टीम ऑफ युनिट. ते असतं मीटर. काय असतं? मीटर. आणि हे सिम्बॉल जो वापरला जातो तो एम असतो. लक्षात येतं बेटा? अगदी थोडक्यात सांगेल मी. मोशन, एखादी ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे कधी म्हणायचं हेही आपण नवीन शिकलो होतो. आणि ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन मोशन. एखादी ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे असं आपण म्हणू. पण कधी हो? when it changes its position with respect to surrounding. जेव्हा एखादी वस्तू सभोवतालाच्या अनुसरून स्वतःची पोझिशन चेंज करत असते तेव्हा ती मोशन मध्ये आहे. बेटा, मी मोशन मध्ये आहे का? नाही. आता आहे का? येस. नाउ आय एम इन मोशन बिकॉज आय एम चेंजिंग माय पोझिशन विथ रिस्पेक्ट टू दिस बोर्ड, विथ रिस्पेक्ट टू दॅट कॉर्नर ऑफ बोर्ड. लक्षात येतं? नेक्स्ट आपण कन्सेप्ट पाहिली होती डिस्टन्स नंतर जी आणखी फार मूलभूत आहे, दॅट इज द डिस्प्लेसमेंट. कशाला म्हणायचं? डिस्प्लेसमेंट. लक्ष द्या. चला बघा, डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं? जेव्हा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असते, जेव्हा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असते, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असते, ऍट दॅट टाइम जे शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं इनिशियल आणि फायनल पोझिशन यांच्यामधलं त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. म्हणजे डिस्प्लेसमेंट काय आहे बेटा? शॉर्टेस्ट लेंथ. ही सुद्धा लांबीच आहे, पण कसली? कमीत कमी. शॉर्टेस्ट लेंथ बिटवीन इनिशियल and final position of object during motion. जेव्हा ऑब्जेक्ट मोशन मध्ये होती, मोशन मध्ये असलेल्या ऑब्जेक्टच्या इनिशियल म्हणजे सुरुवातीची आणि फायनल म्हणजे शेवटची पोझिशन यांच्यामध्ये कमीत कमी अंतर याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. दिस डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो मेजर्ड in international unit system in which you need that is the meter. बेटा, आम्हाला काय पंचांगात सांगायची गरज नाही. लांबी कशात मोजता तो? मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर. कळतं का? आपण अख्ख्या जगानं स्वीकारलेलं इंटरनॅशनल युनिट सिस्टम कोणतं आहे? मीटर. म्हणजे आपण भारतात जर म्हणलं आमच्याकडची लांबी मीटर मध्ये मोजतात. कळतं का? तर आपण जर मीटर मध्ये काय दिलं आणि तिकडे जर त्यांनी मीटर मध्ये घेतलं तर ठीक आहे, बरोबर आहे की नाही? आम्ही जर आमच्याकडचं समजा आपल्या भारतातल्या बंदुका अमेरिकेत एक्सपोर्ट करायच्या आणि त्यांनी विचारलं लांबी किती आणि मी म्हटलं एक इथे, एक वीज भरून आहे, बरोबर आहे की नाही? आणि जर त्यांनी अमेरिकेला सांगितलं आपण एक वीज भरून त्यांना माहितच नसेल तर अडचणी होतील ना. दॅट्स व्हाय दिस इंटरनॅशनल युनिट सिस्टम इज डेव्हलप्ड. ओके बेटा, नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहणार, हे लिहून घ्यायचंय तुम्ही. नेक्स्ट आपण पाहणार डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट. नंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे स्पीड. आपण काय पाहिलं बेटा? डिस्टन्स कशाला म्हणायचं? द लेंथ ऑफ पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट ड्युरिंग इट्स मोशन is called distance. Displacement कशाला म्हणायचं? The shortest length between the initial and final position of an object. Okay, next
स्पीड. व्हॉट इज स्पीड? आता ही सुद्धा एक मूलभूत संकल्पना आहे. स्पीड काय असतं? अगदी बेस्ट सरळ सरळ सांगतो मी, डेफिनेशन आहे तशी पाठ करण्याची काही गरज नाही आपल्याला. स्पीड काय आहे? स्पीड इज दी डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, जेवढं अंतर कापलंय पर युनिट टाइम, ते किती वेळामध्ये कापलंय, टाइम टेकन, किती वेळ लागला, याला म्हणायचं स्पीड. लक्षात येतं? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम इज कॉल्ड स्पीड अँड इट्स एसआय युनिट. याचं सुद्धा इंटरनॅशनल युनिट सिस्टीम मधलं जे युनिट आहे, डिस्टन्स कशात मेजर करतो बेटा आपण? सॉरी, डिस्टन्स कशात मेजर करतो आपण? मीटर. आणि टाइम कशात मेजर करतो? पर सेकंड. ओके. नेक्स्ट आहे व्हेलॉसिटी. व्हॉट इज व्हेलॉसिटी? This is again one more basic concept. Velocity काय असते? Velocity is the distance. Velocity is the distance traveled by object in a particular direction with respect to time per unit time. लक्षात येतं की नाही? कळतं? म्हणजे काय? एका विशिष्ट डायरेक्शन मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स, पण एका विशिष्ट डायरेक्शन मध्ये जर डिस्टन्स कव्हर केलं असेल तर ते काय असतं? कमान काय असतं? डिस्प्लेसमेंट असतं. म्हणून व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होता? हे बेसिक आहे म्हणून मी डेफिनेशन नाही लिहिते, फॉर्म्युले लक्षात ठेवा. कळतं? व्हॉट इज व्हेलॉसिटी? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट. Velocity is equal to displacement upon time. मग मला सांगा याचा याचा युनिट काय येणार? जर डिस्प्लेसमेंटचा याचा युनिट मीटर असेल, आपण पाहिलं, आणि टाइमचा याचा युनिट सेकंद असेल, तर याचं सुद्धा याचा युनिट मीटर पर सेकंद. लक्ष द्या, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा याचा युनिट मीटर, स्पीड आणि व्हेलॉसिटीचा याचा युनिट मीटर पर सेकंद. दोघांच्या मध्ये फरक आहे, फॉर्म्युल्यामध्ये फरक आहे, पण याचा युनिट सारखं आहे. काय फरक आहे हो? स्पीड मध्ये डिस्टन्स मोजलं जातं आणि व्हेलॉसिटी मध्ये डिस्प्लेसमेंट मोजलं जातं. स्पीड मध्ये डिस्टन्स पर युनिट टाइम मोजलं जातं आणि व्हेलॉसिटी मध्ये डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम मोजलं जातं. लक्षात येतं बेटा? लिहून घ्यायचं. नेक्स्ट आपण ऍक्सेलरेशन ही बेसिक कन्सेप्ट पाहणार आहोत. व्हॉट इज ऍक्सेलरेशन? त्याला ऍक्सेलरेशन पण म्हणतात. आपापल्या सोयीनुसार नसतं ते. ओके. ऍक्सेलरेशन what is acceleration? Acceleration is the rate of change of velocity. Rate of change of velocity. बेटा एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची, इथेही आपण फॉर्म्युलाच पाहणार आहोत. acceleration which is indicated by using the letter small a. Acceleration is equal to rate of change of velocity. जेव्हा रेट येतो ना, रेट शुद्ध मराठीमध्ये सांगायचं झालं तर आपण रेट विचारतो तेव्हा टाइम विचारतो, जेव्हा रेट सांगतो तेव्हा टाइम सांगतो. अरे कळतं का नाही? पर युनिट टाइम असतो. म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी, जेव्हा व्हेलॉसिटी मध्ये होणारा चेंज इन व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय टाइम, म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे टाइम असतोच. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ऍक्सेलरेशन. लक्षात येतं? फॉर्म्युला कसा लिहू आपण? a इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी मध्ये झालेला बदल. म्हणजेच काय हो? शेवटची व्हेलॉसिटी किती होती आणि सुरुवातीची व्हेलॉसिटी किती होती, एवढा झाला त्याचा बदल. इनिशियल व्हेलॉसिटी, ओके, डिवाइडेड बाय टाइम. फायनल व्हेलॉसिटी किती आहे? कॅपिटल व्ही ने इंडिकेट करतात फायनल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटी स्मॉल u डिवाइडेड बाय टाइम t. ओके. फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. दिस इज द फॉर्म्युला फॉर द ऍक्सेलरेशन. कळतं बेटा? लक्षात येतंय का? मग या ऍक्सेलरेशनचं एसआय युनिट काय असतं? दिस इज द फॉर्म्युला. ऍक्सेलरेशनचं एसआय युनिट काय असतं बेटा? ते लक्षात ठेवायचं. व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ ऍक्सेलरेशन? व्हेलॉसिटी कशामध्ये मेजर करतात? कशामध्ये मेजर करतात सांगायचं. कशात? मीटर पर सेकंद.
आणि हे ऑलरेडी खाली सेकंद आहे म्हणून सेकंद इंटू सेकंद सेकंदचा स्क्वेअर दॅट इज द मीटर पर सेकंद स्क्वेअर. यस आय युनिट ऑफ ऍक्सलरेशन. कळतंय का नाही? समजतंय? याच्यानंतरही आपण काही बेसिक कन्सेप्ट पाहणार आहोत. लाईक इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी द सम इक्वेशन्स रिगार्डिंग द means equations of motion we call equation of motion and then laws of motion. ओके. आता यामध्ये आपण काय काय पाहिलं एका 2 मिनिटात रिवाइज करू आपण फास्ट. डिस्टन्स कशाला म्हणायचं, डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं, स्पीड कशाला म्हणायचं, व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं आणि ऍक्सेलरेशन कशाला म्हणायचं. डिस्टन्स कशाला म्हणायचं, द लेंथ ऑफ पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट ड्यूरिंग इट्स मोशन इज कॉल्ड डिस्टन्स. यस आय मीन मीटर. डिस्प्लेसमेंट the minimum or the shortest distance between the initial and the final point of final position of an object. Okay, next file is speed. What is speed? Speed is the distance traveled, total distance traveled in per unit time. किती टाइम मध्ये ते ट्रॅव्हल केलं त्याला म्हणायचं बेटा स्पीड. लक्षात येतं. आणि व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं, व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. Means the distance traveled in a particular direction in a unit time is called velocity, and that velocity is also measured in a meter per second. कशात? meter per second. Okay. Next पाहिलं आपण acceleration. What is acceleration? Acceleration is the rate of change of velocity. Okay. मग rate of change of velocity rate सांगायचं म्हणजे आपण ना टाइम सांगणार खाली, बरोबर आहे. चेंज इन velocity आपण टाइम. चेंज म्हणजे काय, शेवटी किती होती आणि सुरुवातीला किती होती. फायनल velocity मायनस इनिशियल velocity divided by time. Final velocity is indicated by using this small letter using the letter v. Initial velocity is indicated by using the letter u, and that's why we put the formula as a is equal to v minus u upon t, and we know that what is the unit of acceleration. Acceleration's unit सांगितलं काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. थँक्यू.